ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीची आख्यायिका काय आहे, नवरात्री साजरी करण्यामागे काय कथा आहे हे सांगणार आहे। तसेच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी ह्या आवर्जून करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या मात्र टाळायच्या आहेत, त्या चुकूनही अजिबात करायच्या नाहीत, याबद्दलची माहिती सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवी ही पृथ्वीवरती येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते। देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह हा या 9 दिवसांमध्ये असतो। तसेच या 9 दिवसांमध्ये जे वातावरण आहे तर ते सकारात्मक आणि पवित्र सात्विक असतं। आपण या 9 दिवसांमध्ये जास्तीत जास्त सात्विक वातावरण तयार करायचं असतं। तसेच जास्तीत जास्त पावित्र्य आणि सात्विकता ही सुद्धा राखायची असते। शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते आणि म्हणूनच हिला शारदीय नवरात्र असे सुद्धा म्हणतात। घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून म्हणजे जो आपण अखंड दिवा लावतो तर अखंड दिवा लावून आदिमायेची 9 दिवस मनापासून पूजा करायची असते आणि हे 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्यासाठी खूप विशेष असे मानलेले आहेत। तर या 9 दिवसांमध्ये आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तशाच कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी आपण हे बघणार आहोत की नवरात्रीची आख्यायिका काय आहे। नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या 2 पौराणिक कथा आहेत। पहिली कथा अशी आहे की महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकणार नाही। हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली। त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गादेवी शक्तीच्या रूपात जन्माला आली। दुर्गादेवी आणि महिषासुराचे युद्ध हे 9 दिवस चालले आणि 10व्या दिवशी महिषासुराचा वध केला। दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली। रामाने रामेश्वरमध्ये 9 दिवस देवीची पूजा केली आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला विजयाचे आशीर्वाद दिले। त्यानंतर 10व्या दिवशी रामाने रावणाचा पराभव केला आणि रावणाचा नाश झाला आणि या दिवसालाच आपण दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा करत असतो। तर अशा या 2 नवरात्रीच्या मागच्या आख्यायिका आहेत। यामुळे नवरात्र ही आपण उत्साहाने साजरी करत असतो आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस हा विजयाचे प्रतीक मानला जातो। आता आपल्याला या 9 दिवसामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण अगोदर पाहूया। तर आपल्याला या 9 दिवसामध्ये दुर्गा मातेची पूजा उपासना करायची आहे। त्याबरोबरच आपली जी कुलदेवी आहे तर कुलदेवीची सुद्धा पूजा भक्तीही करायची आहे। यानंतर दुर्गा मातेची आरती करावी। पूजा करताना जर पूजेमध्ये काही कमी राहिली असेल तर ती आरतीद्वारे पूर्ण होते। यानंतर पक्ष्यासाठी आपण धान्य ठेवायचं आहे, पाण्याची सोय करायची आहे। आपल्या दारात जे पशुपक्षी येतात तर त्यांना आपण पाणी, धान्य तर याची सोय करू शकतो। तसेच आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा भिक्षेसाठी आलेल्यांना आदराने खायला द्यायचे आहे, आदराने त्यांना दान हे द्यायचे आहे। यामुळे माता भगवती प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते। तसेच उपवास किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता पाळायची आहे। सर्वांनीच स्वच्छता, पावित्र्य आणि सात्विकता ही पाळायची आहे, परंतु उपवास करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायचे आहे। स्वच्छ कपडे घालायचे आहेत, घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे। तसेच या 9 दिवसामध्ये देवीला जल अर्पण करायचे आहे, तसेच लाल फूल अर्पण करायचे आहे। आपण जे घट बसवतो त्याला सुद्धा आपण रोज पाणी शिंपडतो, म्हणजेच आपण देवीला जल अर्पण करतो। तसेच देवीचा 9 दिवस शृंगार करायचा आहे। तुम्ही जर तुमच्या घरी देवी बसवत असाल तर तिचा 9 दिवस शृंगार करायचा आहे। अष्टमीला कुमारिकांना घरी बोलावून त्यांना गोडधोड जेवू घालायचे आहे व भेटवस्तू द्यायची आहे, म्हणजेच अष्टमीला आपण कन्यापूजन करायचे आहे। तसेच 9 दिवस अखंड दिवा लावायचा आहे। या दिव्याची सेवा करणे, काळजी घेणे आपल्याला जमणार असेल तर अखंड दिवा हा 9 दिवस तेवत ठेवायचा आहे। तसेच ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। तर या गोष्टी आपल्याला नवरात्रीमध्ये करायच्या आहेत। तसेच सर्वांचा आपण आदर करायचा आहे।
आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टी या आपल्याला टाळायच्या आहेत, अजिबात करायच्या नाहीत. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस पावित्र्य आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. या 9 दिवसामध्ये आपण सात्विक राहावे, सात्विक जेवण जेवावे, मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. जेवणामध्ये कांदा लसूण याचा वापर करू नये. तसेच तामसिक मसालेदार पदार्थ खाणे टाळायचे आहे. देवीला आपण जो नैवेद्य बनवतो यामध्ये कांदा लसणाचा चुकूनही वापर करायचा नाही. हा नैवेद्य सात्विक असावा. तसेच नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका, केस कापू नयेत. नखे काढणे, केस कापणे, दाढी करणे तर या गोष्टी नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यायच्या आहेत. नवरात्रीमध्ये या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्या जीवनावरती अशुभ असे परिणाम पडत असतात. नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. तसेच चामड्याच्या वस्तूंची खरेदीसुद्धा करू नये. चामड्याच्या वस्तू या प्राण्यांच्या कातड्यापासून तयार केल्या जातात आणि त्यामुळे या वस्तू अशुद्ध मानल्या जातात. यामध्ये बेल्ट, पर्स, पॉकेट तर या वस्तू येतात. तर या वस्तू आपल्याला या 9 दिवसामध्ये जवळ बाळगायच्या नाहीत. तसेच तुम्हाला या वस्तू परिधान करून देवीचं दर्शनसुद्धा घ्यायचं नाही. नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये लिंबू वापरू नये. लिंबाचे लोणचे आहे तर याचे सेवनसुद्धा या 9 दिवसामध्ये करायचे नाही. तसेच लिंबू कापू नये. अल्कोहोलचे सेवन करू नये. त्याप्रमाणेच वासना, क्रोध, लोभ तर यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. नवरात्रीच्या पूजेमध्ये भंग पावलेल्या वस्तू किंवा भंग पावलेल्या मूर्तीचा वापर चुकूनही करू नये. तसेच स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. घरामध्ये अस्वच्छता नसावी. आपल्या तुळशीजवळसुद्धा कोणतीही अस्वच्छता नसावी. ज्या ठिकाणी आपण घट बसवलेला आहे तर ती जागासुद्धा स्वच्छ ठेवायची आहे. तसेच त्या जागेचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. घरात कलह, कटकट, भांडण, वाद करू नयेत. तसेच स्त्रियांचा अनादर करू नये. कोणालाही अपशब्द, शिवीगाळ करू नये. कोणाचा अपमान करू नये. सत्याने वागावे, खोटे बोलू नये. तसेच अष्टमीला जर आपण कन्यापूजन केले तर यामध्ये 1 ते 7 वयोगटातील मुली असाव्यात. मोठ्या वयातील मुलींना कन्यापूजनासाठी बोलावू नये. तुम्ही मोठ्या मुलींना आणि स्त्रियांना प्रसाद देऊ शकता, परंतु कुमारिका पूजनासाठी ज्यांना पिरियड अजूनही चालू झालेले नाही तर अशा मुलींनाच बोलावले जाते. घटस्थापना झाल्यावर त्या घटाला आपल्याला हलवायचं नाही. तसेच आपण घटाला ज्या रोज माळा घालतो तर एकदा घातलेली माळ ही दुसऱ्या दिवशी काढायची नाही. तर 9 दिवस ह्या माळा अशाच ठेवायच्या असतात. जो आपण अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो तर तो सुद्धा आपल्याला 9 दिवस हलवायचा नाही. 9 दिवसानंतर तो दिवा आपोआप शांत होऊ द्यायचा आहे. जेव्हा त्या दिव्यातील तेल किंवा तूप संपेल तेव्हा तो दिवा आपोआप शांत होईल. आपण स्वतः हा दिवा विझवायचा नाही. तर ही सुद्धा चूक करायची नाही. तसेच आपण घटावर जो नारळ ठेवतो तर घट उठल्यावर बरेच जण हा नारळ फोडतात आणि प्रसाद म्हणून खातात. परंतु हा जो नारळ आहे तर तो आपण देवी म्हणून 9 दिवस पूजलेला असतो. यामुळे हा नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. परंतु हा नारळ चुकूनही फोडू नये. तसेच आपण जो उपवास करतो, तुम्ही 9 दिवस उपवास करा किंवा उठता बसताचे उपवास करा. परंतु उपवास सोडताना आपल्याला सात्विक भोजन ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना आपल्याला तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही. तसेच उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरू नये. या 9 दिवसामध्ये चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नयेत. काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला गेला आहे. त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला 9 दिवस घालायचे नाही. तर काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे तर त्याच्या आजूबाजूला सुद्धा काळ्या वस्त्राचा वापर हा करायचा नाही. तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला पलंगावर किंवा बेडवर झोपणे हे सुद्धा वर्ज्य केले आहे. तुम्ही दिवसासुद्धा झोपायचं नाही. एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्याच व्यक्तीसाठी हा जो नियम आहे तर तो लागू होत नाही. परंतु तुम्हाला दिवसा या 9 दिवसांमध्ये झोपायचं नाही. तसेच तुम्ही पलंगावर किंवा बेडवर सुद्धा झोपायचं नाही. तर तुम्ही जमिनीवर किंवा जमिनीवरती तुम्ही चटई सतरंजी टाकून त्यावरती झोपू शकता. घट बसल्यानंतर जर तुम्हाला पिरियड आला तर त्या स्त्रीने चुकूनही घटाला स्पर्श करू नये. घटाला जी आपण माळ घालतो तर ती सुद्धा घालू नये. तर हे काम घरातील इतरांनी करावे आणि हे काम करताना स्वच्छता आणि पावित्र्य राखावे. पुरुषांनी जरी हे काम केले म्हणजे आपण जे रोज घटाला पाणी शिंपडतो तसेच माळ घालतो तर तरीसुद्धा चालेल. परंतु त्या स्त्रीने मात्र हे 5 दिवस काटेकोरपणे पाळायचे आहेत. तसेच आपण अखंड दिव्यामध्ये जे तेल घालतो तर ते तेल घालण्यापूर्वी आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत.
तुम्ही नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर जात असाल तर बाहेरून आल्यावर लगेच तुम्हाला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं नाही, तर तुम्ही अगोदर फ्रेश व्हायचं आहे आणि यानंतरच या दिव्यामध्ये तेल हे घालायचं आहे. तर या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या 9 दिवसामध्ये चुकूनही करायच्या नाहीत. अशा चुका जर आपल्याकडून नकळतपणे झाल्या तरीसुद्धा दुर्गामाता नाराज होते आणि आपल्याला त्याचे अशुभ असे परिणाम, त्याचे दुष्परिणाम हे आपल्या जीवनावरती होत असतात आणि आपल्याला ते भोगावे लागतात.